रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे चुबक वड्या। बघूया तर मग कशा करायच्या ते। यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बेसन। हे या कपा मेजरमेंटच्या कपाने 1 कप भर घेतलेला आहे, 250 ग्रॅम। त्यासाठी लागणारं बाकी साहित्य म्हणजे हे असे 4 कांदे घेतले आहे, 2 टोमॅटो घेतले आहेत। हे मी असे आधीच बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदाही बारीक चिरलेला आहे, टोमॅटोही। बाकी साहित्य लागणारं म्हणजे लसणाचा गाठा। माझ्या पाकळ्या बारीक असल्यामुळे 1 घेतला आहे, मोठ्या असतील तर 15 पाकळ्यांमध्ये होऊन जाईल। 1 इंच आलं, 1 टीस्पून जिरं। याची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे, ही मी आधीच करून घेतलेली आहे। तेल, मोहरी, हळद, तिखट, मीठ, धणेपूड, गोडा मसाला, आमचूर पावडर, गूळ आणि वरती सजावटीसाठी कोथिंबीर। आता सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपण आधी तेल गरम करायला ठेवूया। कढई ठेवली आहे गरम करायला गॅसवरती आणि आता आपण कढईत तेल टाकून घेणार आहे। या भाजीसाठी तेल मात्र भरपूर घालावं लागतं। कढईत मी 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्याबरोबर आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी झाली की 1 टीस्पून हिंग घालायचं आहे। हिंग मी सांगायला विसरले होते। हिंग याच्यासाठी की बेसनाची गोष्ट असली की ती पचायला जड असते, हिंगामुळे हलकेपणा येतो म्हणून। आता आपण हा जो कांदा घेतला आहे याच्यातला अर्धा कांदा हा तेलात असाच टाकणार आहोत। आणि अर्धा कांदा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। माझा गॅस एकदम मंद आहे, एकदम बारीक आहे। त्याचप्रमाणे अर्धा टोमॅटो पण मी असाच घालणार आहे आणि अर्धा मी मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे। हे मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे। हे शिजतपर्यंत दुसऱ्या बाजूला मी कढईत हे जे बेसन आहे हे बेसन मी भाजायला ठेवते आहे। बेसन भाजायचं याच्यासाठी की भाजल्यामुळे बेसन हलकं होतं, म्हणून याला आपण थोडंसं भाजून घेणार आहोत। तेल न घालताच आपण बेसन भाजून घेणार आहोत। हे पहा, आता 2च मिनिटात आपलं बेसन हलकेपणा आलेलं आहे। एवढंच इतपतच भाजायचं आहे आपल्याला, त्याला जाळायचं नाही आहे की आपल्याला चमचा फिरवतानाच कळतं की बेसन हलकं झालेलं आहे आणि छान भाजल्याचा मला वासही येतो आहे। आता मी हे परातीत काढून घेते। आता मी ते बेसन थंड करायला ठेवलं आहे। आता इकडे आपण आपला कांदा टोमॅटो आता शिजायला लागलेला आहे। आता यात आपण जी जाडसर अजून पेस्ट करून घेतली ती पण घालूया। हे पहा, तुम्हाला दिसत असेल आता थोडंसं तेल सुटायला लागलं आहे। या वेळी आपल्याला हे जे आपण लसूण, आलं आणि जिऱ्याची भरड केली होती ती घालूया। याला छान परतून घेऊया आणि याला छान मध्यम आचेवर, मंदही नाही आणि फुल पण नाही, मध्यम आचेवर छान भाजून घेऊया, छान तेल सुटेपर्यंत। तेवढ्या वेळात आपण जे बेसन भाजलं होतं ते कसं भिजवायचं ते दाखवतो। आपण 250 ग्रॅम बेसन घेतलं होतं। आता हे झालं आहे, आपण भिजवण्या इतपत थंड झालेलं आहे। आता यात आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट तुमचं किती तिखट आहे याच्यावर अवलंबून आहे त्याचं प्रमाण। त्याच्यानंतर अर्धा चमचा धणेपूड हे घालायचं आहे आणि स्वादानुसार मीठ
यात मीठ अगदी थोडंसंच घालायचं, का आपण नंतर भाजीत घालणार आहोत म्हणून. आणि आता यात आपण थंडच तेल टाकणार आहोत. यात मी 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. आणि आता हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पाणी खूप कमी लागतं बेसनाला, त्यामुळे अगदी सांभाळून पाणी घालायचं. आधी हे छान मिक्स करून घ्यायचं. असं सगळीकडे आपलं तेल, तिखट, मीठ, हळद, धणेपूड, आवडत असल्यास तुम्ही यात जिरेपूड घातली तरीही चालेल. सगळ्यांना जिरेपूडची चव आवडते असं नाही, म्हणून मी जिरेपूड घातलेली नाही आहे. आणि आता याच्यात आपण आता असं छान मिक्स झाल्यावर पाणी घालूया. थोडं थोडं पाणी घालायचं. हे पहा, असं छान हे माझं आता भिजवून झालेलं आहे. याच्यासाठी मला 50 ml पाणी लागलेलं आहे. याचं छान भिजवायचं. हा गोळा आपण असा साईडला 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया. हे पहा, आता आपला छान कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं, आलं छान एकजीव झालेलं आहे आणि छान तेल सुटलं. याच्यात आपण हळद, तिखट सगळं घालूया. आता आपण यात मी 1 चमचा हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर 1.5 चमचा तिखट घालते. 2 चमचे धणेपूड घालते. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं. आता आपल्या मिक्सरच्या पॉटला जे लागलेलं होतं थोडंसं आपण कांदा टोमॅटो बारीक केला ते पाणी थोडंसं मी यात घालते आणि हा मसाला यात छान शिजवून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा रसस्वादम किचनचा गोडा मसाला, हे माझं स्वतःचं प्रॉडक्ट आहे, तो मी टाकलेला आहे. यात आता मी मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. अंदाजे माझे 2 टीस्पून असणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरच्या याच्याप्रमाणे कुठे कमी कुठे जास्त लागतं त्याप्रमाणे मिठाचा अंदाज ठरवायचा. शिजतानाच मी थोडीशी कोथिंबीर घालते. ताज्या कोथिंबीरीचा स्वाद मसाल्यात सुंदर उतरतो म्हणून. आता हा आपला मसाला छान आता शिजत आलेला आहे. यात आपण आता थोडं थोडं गरम पाणी घालून त्याला शिजवायचं आहे. अजून नेहमी रस्स्याची भाजी करतो तेव्हा गरम पाण्याचाच वापर करायचा, कारण की आपला मसाला गरम असतो, कढई गरम असते, त्यामुळे त्याचं गरम पाणी टाकलं की टेम्परेचर मेंटेन होतं, म्हणून आपण गरम पाणी घालत असतो. आता याला छान 5-7 मिनटं खूप तेल सुटेपर्यंत मंद आचेवर शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण गोळे वगैरे करून घेऊया आपल्या भिजवलेल्या बेसनाचे. आपण हे बेसन भिजवलेलं झाकून ठेवलेलं होतं. आता हे थोडंसं कडक झालं आहे. याला आपण तेलाचा हात लावून छान असं चुरून घेऊया. या पद्धतीने मी असा रोल करून घेतला आहे. याचे आता आपण असे सारखे आकाराचे याला तुकडे करून घ्या, कट्स देऊन घेऊया. आता हे पहा, हे जे असे तुकडे आहेत तुम्ही असेही ठेवू शकता किंवा चुबक वड्या म्हणजे आम्ही असे त्याचे गोळे करून घेतो. असे छोटे छोटे गोळे या सगळ्याचे
हे असे आपण गोळे करून घेतले. इकडे बघा आता, हे बघा आता इतके छान तेल आपलं बाजूला सुटलेलं आहे. आता यावेळी आपण यात चवीप्रमाणे गूळ घालून घेऊया. आंबट गोड प्रमाण आपल्या घरी कसं लागतं त्याप्रमाणे गूळ घालायचं आहे. आणि मी जवळजवळ 1 चमचाभर आमचूर पावडर टाकते आहे. तुम्ही चिंचही वापरू शकता, आमसूल म्हणजे कोकमही वापरू शकता. मी आमचूर वापरलेला आहे. मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात अजून आपण गरम पाणी सोडूया आणि याला तर भरपूर पाणी सोडूया. जवळजवळ मी 1-1.5 कप पाणी टाकलेलं आहे. यात मी भाजीला अजून छान चव येण्यासाठी म्हणून आता उकळी आल्यावर 1 टीस्पूनभर रसस्वादम किचनचा गरम मसाला घातलेला आहे. आता यात आपण हे जे बेसनाचे गोळे केलेले आहेत ते घालूया. हे बेसनचे आहे ना, हे पाणी ॲब्झॉर्ब करतं, त्याच्यामुळे होऊ शकतं की आपल्याला अजून 1/2 कपभर पाणी लागू शकतं. त्यामुळे आपण लक्ष ठेवायचं. आता 10 मिनिटं हे मध्यम आचेवर असंच उकळू द्यायचं आहे. हे पहा, आता आपल्याला 10 मिनिटं झाले आहेत. आपण त्याला झाकण न ठेवता शिजू दिलेलं आहे. हे पहा, आपली भाजी किती सुंदर दिसते आहे. छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपला रस्साही असा आटलेला आहे. आता आपल्याला या क्षणी ठरवायचं आहे की आपल्याला यात पाणी टाकायचं की नाही. अजून रस्सा पातळ हवा की इतपत चालेल, हे प्रत्येकाने आपापल्या घरी कसं आवडतं त्याप्रमाणे ठरवायचं आहे. हे पहा, आपण जे गोळे केले होते त्याच्यापेक्षा याचा साईज आता थोडा मोठा झालेला आहे. आणि आता याच्यात आपण मी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि याला झाकण ठेवून एक 10 ते 12 मिनिटं एकदम मंद आचेवर अजून शिजवून घेणार आहे. आता मात्र झाकण ठेवायचं आहे. यात मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे गरम आणि थोडीशी कोथिंबीर घालते. या स्टेजला तुम्ही भाजीची चव घेऊन बघू शकता. आंबट, गोड, तिखट, मीठ कसं झालेलं आहे आणि टाकू शकता गरज वाटली तर. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया. मी याच्यावर 10 मिनिटं मंद आचेवरती याला शिजू देणार आहे. 10 मिनिटं झाले की मी दाखवते. 12 मिनिटं झालेली आहे. मी आता हे याच्यावर ठेवलेलं झाकण काढते. बघा, आपली भाजी किती छान दिसते आहे ते. आता ही सगळी भाजी अशी आता छान शिजलेली आहे. बघा, तुम्ही बघा गोळ्यांचा साईज बघा, मी दाखवला होता त्याच्यापेक्षा हा आता मोठा झाला आहे, कारण हे बेसनाचे गोळे आता शिजलेले आहेत. आता मी या क्षणी गॅस बंद करते आणि आता ही सगळी भाजी छान एकत्र करून आपण एका दुसऱ्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता एखाद्या सर्विंग बाउलमध्ये काढून मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे पहा, आपल्या या अशा चुबकवड्या तयार आहे. ही चुबकवड्यांची भाजी तुम्ही पोळीबरोबर, पराठ्याबरोबर, भाताबरोबर, कशाही बरोबर खाऊ शकता. ज्या दिवशी नेहमीच्या भाज्या खाण्याचा कंटाळा येतो त्यावेळेला ही भाजी करायला खूप छान लागते. सगळेजण आवडीने खातात. भाकरीसोबत सुद्धा सुंदर लागते. आता ही डिश आपण थोडीशी छान डेकोरेट करूया, थोडीशी कोथिंबीर घालून. तुम्ही पण ही भाजी करून बघा, तुमची कशी होते ते मला प्रतिक्रियांद्वारे कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. तुमची भाजी कशी होते त्याची मी वाट बघत असते की तुम्ही मला सांगावं. माझी ही भाजी तुम्हाला आवडली असेल
तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.